राजकारणातील काका पुतण्याची जोडी नेहमीच चर्चेची आणि कुतूहल असणारी जोडी आहे. पण एक जोडी मात्र इतर काका पुतण्यापेक्षा वेगळी होती आणि ती जोडी म्हणजे शरद पवार आणि अजित पवार. भले अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडून भाजपसोबत घरोबा केला होता, पण त्यांच्या नात्याला कोणतीही कटुता आली नव्हती. अनेक सार्वजनिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार एकत्र होते. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांना खलनायक ठरवण्यात आले. पण मागील काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पण अचानक अजित पवार यांचे अकाली निधन झाले. पण आजही अजित पवार यांच्या कामाचे शरद पवार यांना कौतुक आहे. आजच्या घडीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे शरद पवार यांना टाळून राजकारण करू पाहत आहेत. त्याचे उत्तर काळ त्यांना देईलच. पण एका काकाला आपल्या पुतण्याचे किती कौतुक होते हे दिसून आले आहे. या प्रेमळ नात्याचा बंध आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट. अजित पवार हे कर्तृत्ववान नेते होते. कर्तृत्ववान नेते सोडून जाणं हा महाराष्ट्रावर सर्वात मोठा आघात आहे. आज ते असते तर फील्डवर असते. प्रत्येक व्यक्तीचं काही ना काही योगदान असतं. अजित अनेक वर्ष संघटनेचे आणि सामान्य लोकांशी सुसंवाद ठेवून काम करणारा कर्तृत्ववान नेता होता. त्याचं वैशिष्ट्य होतं की लोकांच्या प्रश्नांची माहिती घ्यायची आणि त्यांना न्याय देण्याचं काम तो करत होता. अजितची कामाची सुरुवात सकाळीच होत असते. आज हयात असते तर ते घरी नसते तर ते फील्डवर काम करत असते. कामामध्ये त्याने कधीही अजितने कमतरता दाखवली नाही. कर्तृत्ववान व्यक्ती सोडून जाणं ही आघात आहे. हा आघात आपल्या सगळ्यांवरती आज झाला आहे. या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. लोकांचं दुःख कमी करण्यासाठी आम्हाला लोकांची कामं करावी लागतील. नव्या पिढीची जबाबदारी जास्त आहे. हे शब्द आहेत शरद पवारांचे. सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या की शरद पवार कधीच कोणाचे जास्त कौतुक करत नाहीत, पण अजित पवार यांच्या अफाट कामाने शरद पवार यांना कौतुक करण्यास भाग पाडले. शरद पवार अजित पवार यांचे कौतुक करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर पुतण्याचा अभिमान दिसत होता. अजितदादांनी काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवून नंतर त्यांनी स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण केली होती. महाराष्ट्रातील राजकारणाची रणनीती असो किंवा जनसंपर्क वाढवण्याची कला, अजित पवारांनी आपल्या काकांसोबत राहून प्रत्येक पैलू जवळून समजून घेतला होता. शरद पवार हे पक्षाचा चेहरा आणि दिशा असतील तर अजित पवार हे पक्षाचे मैदानातील नेता आणि निर्णय प्रक्रियेतील प्रमुख असतील हे ठरलेलं होतं. त्यामुळे जेव्हा पक्ष फुटला तेव्हा अजित पवार यांना जास्त आमदारांचे समर्थन मिळाले. पण त्यानंतर देखील काही अपवाद वगळता दोघांचे नाते हे कायम राहिले. बारामतीत 2022 साली तालुका पंचायत समितीच्या नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अजित पवार यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना शाबासकीची थाप दिली होती. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचे मोकळेपणाने कौतुक केले होते. पवार म्हणाले की मी राज्यात कुठेही गेलो तरी बारामतीसारख्या वास्तू हव्यात असा आग्रह माझ्याकडे धरला जातो. मध्यंतरी मला काही वकील भेटले होते. ते म्हणाले होते की बारामतीसारखे न्यायालय हवे. विश्रामगृहाची मागणी झाली होती, तीही बारामतीसारखीच. बारामतीचे मेडिकल कॉलेज पाहिल्यानंतर राज्यातील लोक आता अशीच वास्तू आम्हालाही हवी असे म्हणतात. अजित म्हणजे दर्जेदार विकास हे सूत्र आता राज्याला माहिती झालं आहे. कोणतेही काम हातात घेतले की ते उत्तमपणे तडीला न्यायचं काम अजितचा असा स्वभाव आहे. बारामतीसारख्याच वास्तू हव्यात असा आग्रह लोक धरतात, असा तो गोड त्रास असेही कबूल त्यांनी केलं होतं. 1988 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर दादांच्या कामालाही गती मिळाली. त्यानंतर ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात पडले. तोपर्यंत पवार कुटुंबातील कोणतीही व्यक्ती तिकडे गेली नव्हती. त्यामुळे अजित पवार हेच उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आले. बारामतीमधील साहेबांचे जुने सहकारी म्हणतात की शरद पवारांनी पुढच्या पिढीचा प्रतिनिधी ठरवताना हे गुण पाहिले की कोण आपला सामाजिक आणि राजकीय वसा पुढे नेऊ शकेल. त्यांना ते अजित पवारांमध्ये दिसले. साहेबांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये कार्यकर्ते तयार केले. मग त्यांच्या घरातला कार्यकर्ता नजरेतून कसा सुटेल? पण साहेबांनी काय कर असं सुरुवातीला सांगितलं नाही. त्यांनी अजित पवारांना जे करायचं होतं ते करू दिलं. त्यातून ते अंदाज घेत गेले आणि समजलं की अजितदादा हे करू शकतील. एकूणच शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले तरी दोघांमध्ये सतत हा संवाद सुरूच होता. अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर नेहमी कणखर असणारे पवार पुतण्याच्या जाण्याने खचले होते. कारण अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच शरद पवार म्हणाले होते की हा महाराष्ट्राचा प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान नेता हरपला. हे नुकसानीची भरपाई कधीच होऊ शकणार नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. ही घटना निव्वळ अपघात आहे. यात कोणतेही राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली होती. शरद पवार यांनी काही खुलासे करत अजित पवार यांच्या निधनानंतर झालेला बदल देखील अधोरेखित केला आहे. ते म्हणाले की अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू होती. मी या चर्चेमध्ये नव्हतो असं पवार यांनी स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती. याविषयीचा निर्णय 12 फेब्रुवारीला जाहीर होणार होता. पण आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत खंड पडला.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादा पवार यांची इच्छा होती आणि आमचीही, असे सांगताना सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची मला काहीच माहिती नाही. त्यांच्या पक्षाने तो निर्णय घेतलेला दिसतोय. पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत हा प्रश्न आहे. पुढे ते म्हणाले की अशा चर्चा इथे होत नाहीत. मी हे चर्चा ऐकतोय ती मुंबईमध्ये झालेली. सुनेत्रा पवार शपथ घेणार हे वाचनामध्ये सध्या माझ्या आलंय. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. तो त्यांचा अधिकार आहे. शपथविधी आहे की नाही हे मला माहिती नाही. अजित पवार गेले म्हणून कुणीतरी पुढे यायला पाहिजे. यातून पक्षाने निर्णय घेतलेला दिसतोय, असे स्पष्ट करत अजित पवार नसल्यामुळे कुटुंबात निर्माण झालेल्या दरीकडे त्यांनी लक्ष वेधलंय. शरद पवार यांनी अजित पवार यांचे केलेले कौतुक आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि शपथविधीची कल्पना नाही, ही दोन वक्तव्ये अजित पवार यांच्या जाण्याने बॉन्डिंग संपले आहे का? तटकरे आणि पटेल यांनी अजित पवार यांचा पक्ष हायजॅक करत कुटुंबात अंतर तयार केलेले आहे का, असा प्रश्न निर्माण झालाय. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.